क्या है कि आप क्या कर रहे हो कि मराठी बोलना होगा? आप किसकी रोटी खा रहे हो? वहां टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है। सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई। हमारे पैसे पर पल रहे हो तुम। मला पण बोलू दे ना. ए झाकण झुल्या निशिकांत दुब्या भाडखाऊ, तुला माहिती आहे महाराष्ट्राबद्दल काय माहिती आहे? गिन्यान दासा, तुला समजतं का काही काय बोलतोय आपण एका भारतामध्ये एका रिस्पेक्टेड मतदारसंघाचे एमपी आहोत, खासदार आहोत. तुला बोलताना अक्कल पाहिजे ना भाडखाऊ. मराठी अस्मितेचा मुद्दा आहे. कोणी जर मराठीचा अपमान करेल तर त्याच्या कानाखाली पडते. जर मराठीचा आदर असेल तर तुला कोण काही नाही बोलणार. आणि तुला सांगू का, इकडे इकडे तुला सांगतो काय सांगायचं माहितीये. जर भारत देशामध्ये 100 रुपये टॅक्स कलेक्ट झाला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा किती वाटा आहे माहिती का? 38 रुपये. आणि तुझ्या मालकाचं गुणगान गातो ना, त्यांचा वाटा आहे 4 रुपये 6 पैसे. भाडखाऊ, तुझं राज्य झारखंड जे आहे ते कुठे येतं ते मला बी नाही माहिती, मला दिसलंच नाही कुठं. दुसरी गोष्ट, जेव्हा 100 रुपये टॅक्स कलेक्ट होतो आणि तो डिस्ट्रीब्यूट होतो, म्हणजे सगळीकडे पसरल्या जातो, सगळ्या भारतामध्ये दिला जातो, त्यावेळेस भाडखाऊ तुझ्या झारखंड राज्याला किती भेटतात माहिती का? 303 रुपये. बिहारला भेटतात 922 रुपये. अजून काय काढू, तुझ्या एमपी मध्य प्रदेश 300 रुपयाच्या वर भेटतात. आणि तुझ्या मालकाच्या राज्याला पण किती भेटतात माहिती आहे? 31 रुपये 6 पैसे. भाडखाऊ, मग महाराष्ट्राला किती भेटतात? आम्ही 100 रुपयाचा टॅक्स जेव्हा कलेक्ट होतो त्यातले 38 रुपये आम्ही भरतो आणि आम्हाला रिटर्न मध्ये 7 रुपये भेटतात. तुम्हाला सगळ्या राज्यांना जास्त भेटतात तरी बी महाराष्ट्र समृद्ध आहे. आणि तुला एक सांगू का, मराठी माणसाचं शौर्यच पाहिजे असेल ना, ही शूरवीरांची भूमी आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराज झालेले आहेत. आणि तुला मराठ्यांचं शौर्य, मराठी माणसाचं शौर्य बघायचं असेल ना, तर कधी अब्दालीच्या कबरीला कान लावायचं आणि ऐकायचं. तो पण सांगेल तुला मराठी माणसाचं शौर्य काय आहे. आणि भाडखाऊ, तू भाकरीची गोष्ट केली ना, हा महाराष्ट्र भारत देशामध्ये 1 नंबरला आहे शेती क्षेत्रामध्ये. आम्ही आमची रोटी स्वतःच बनवतो आणि स्वतःच खातो. भाडखाऊ, तुझी गरज नाही. आणि तुला लईच पुळका आहे ना, तुझी विस्थापित लोक तुझ्या बिहारमध्ये झारखंडमध्ये घेऊन जा. तिथं समुद्र बनव, तेव्हा तुझा ट्रेड वाढेल. तसं तर वाढणार नाही. अरे हा समृद्ध महाराष्ट्र आहे. आमचा वाद हा मराठी भाषा बोलण्याबद्दल नाही आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आमची अस्मिता आहे. तिला जर कोणी बोलत असेल तर तुमच्या तोंडाखाली कानाखाली 100% पडणार आहे. 100%, 100% पडणार आहे. आणि तुला एक सांग का, इकडे मी पण मराठी माणूसच आहे, मी पण टॅक्स पेयर आहे. भाडखाऊ.